ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्ट पासून. तर आता इथे सुनवाई चालूच असते. तर आता शेंडे वकील म्हणतो, मी सगळं नीटच केलं होतं. ऍडव्होकेट सुभेदार, तुम्ही सादर केलेला एकही पुरावा योग्य नाही असं म्हणतो अर्जुन. आणि तुम्ही केलेला तपास योग्य दिशेला जातही नाही असं म्हणतो अर्जुन. मग तुम्हाला का म्हणायचंय सायली सुभेदार वर झालेले आरोप खोटे आहेत आणि तुम्ही मगाशी वेगळंच बोलत होतात. तुम्ही स्वतःच कबूल केला होता की सायली सुभेदार ह्या लहान मुलींची तस्करी करत होत्या असं म्हणतात तो. तुम्ही माझं बोलणं नीट ऐकलं नाही तसं म्हणतो अर्जुन. ऍडव्होकेट शेंडे, हे म्हणालो की मिसेस सायली सुभेदार ही तस्करी करत होती त्याचे पुरावे तुम्ही गोळा केलेत आणि आता मी हे सांगतो मिलॉर्ड की ऍडव्होकेट शेंडे आणि दाखवलेले सगळे पुरावे खोटे आहेत असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे घाम फुटतो शेंडे वकीलला. तर आता सचिन आणि राकेशला पण भीती वाटायला लागते. शेंडे वकील मात्र घाबरतोने आपल्या जागेवर जाऊन बसतो. ऍडव्होकेट मित्र ऍडव्होकेट शेंडे एकच गोष्ट म्हणत होते की सायली सुभेदार यांनी अल्पवयीन मुलींची तस्करी केली, अल्पवयीन मुलींना त्रास दिला, अल्पवयीन मुलींना गायब केलं आणि म्हणूनच मिसेस सायली सुभेदार यांना पॉक्सो या गुन्ह्याखाली अटक झाली असं म्हणतो अर्जुन. आज मला कोर्टात हे सांगायचंय मिलॉर्ड की जी मुलगी पोलिसांना सापडली ती मुलगी अल्पवयीन नाही आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. त्या मुलीच्या बाबतीत जे जे पुरावे कोर्टात सादर केले गेले ते सगळे खोटे आहेत आणि हे सगळं मी सिद्ध करू शकतो असं म्हणतो अर्जुन. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतो होता शेंडे वकील. पण पोलिसांकडे ह्या मुलीचे बोनेज टेस्टचे रिपोर्ट आहेत आणि त्यावरून हे स्पष्ट होतंय की ती मुलगी 7 वर्षाच्या आतली आहे असं म्हणतो. तो रिपोर्ट मी चॅलेंज करतो मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. कुठल्याही पुराव्यांशिवाय तुम्ही पोलिसांच्या रिपोर्टांना कसं काय चॅलेंज करू शकता असं म्हणतो शेंडे वकील. ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार, पुराव्यांशिवाय कधीच बोलत नाही. तुमचं लक्ष नाहीये बहुतेक. पुरावा आहे माझ्याकडे असं म्हणतो अर्जुन. पण ते दाखवण्याआधी मला सायली सुभेदार यांना काही प्रश्न विचारायची परमिशन हवे असं म्हणतो अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात वकील. मिसेस सायली सुभेदार, जेव्हा सोनल आश्रमामध्ये आली होती तिच्या वयाबद्दल तुमचं काही बोलणं झालं होतं आठवतंय तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. हो, ती मला म्हणाली होती की ती 2 मे 2008 जेव्हा ती जत्रेत गेली होती तेव्हा ती 3 वर्षांची होती. ती त्या दिवशी जत्रेत गेली होती तिच्या आई वडिलांबरोबर. नंतर तिथे आग लागली. नंतर ती तिच्या आई बाबांपासून वेगळी झाली. तिला तो दिवस अगदी नीट लक्षात आहे कारण तिचा त्या दिवशी 3रा वाढदिवस होता असं म्हणते ती. तिला बाकी काय आठवत नाही मात्र ते तिने मला बरोबर सांगितलं होतं असं म्हणते ती. म्हणजे जेव्हा ती जत्रेत गेली होती तेव्हा ती 3 वर्षाची होती तर मग आता ती 21 वर्षाची असली पाहिजेत असं म्हणतो तो. बरोबर असं म्हणते सायली. आणि म्हणूनच तुम्ही आश्रमात जेव्हा तिचा फॉर्म भरून घेतला तेव्हा तिचं वय 21 वर्ष आहे असं लिहिलं होतं असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते सायली. तर आता फॉर्म घेतो अर्जुन. मिलॉर्ड असं म्हणतो तो. पण आपल्याकडे पीडित मुलीचं स्टेटमेंट आहे मिलॉर्ड असं म्हणतो तो वकील. सोनल तिथेच असते आरोप्यांच्या पिंजऱ्यात बघा प्रेक्षक हो. त्या मुलीने स्वतः कबूल केलंय ती 17 वर्षाची आहे म्हणून असं म्हणतो तो. मला अजून पुरावे दाखवायचे आहेत मिलॉर्ड, पण त्याआधी मला पीडित मुलीला काही प्रश्न विचारांची परमिशन हवी असं म्हणतो तो. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. तर आता सोनल बोलायला लागते. तू ठीक आहेस ना, कम्फर्टेबल आहेस ना असं म्हणतो अर्जुन. बरं मला सांग, जेव्हा तू आश्रमात आलीस तेव्हा तुझ्या सायली ताईला असं सांगितलं होतं की वडगाव जत्रेत जेव्हा आग लागली होती तेव्हा तुझं वय 3 वर्ष होतं असं म्हणतो अर्जुन. बरोबर असं म्हणतो तो. आश्रमात जेव्हा मी गेले होते तेव्हा मी खूप घाबरले होते आणि तिकडे मला अचानक जावं लागलं. सायली ताईला मी काय सांगितलं मला आठवत नाहीये असं म्हणते ती. माझ्या वयाच्या बाबतीत मला काहीच माहित नाहीये असं म्हणते ती. पण गुरुजीने तर माझं वय 17 सांगितलं होतं तेच मी सायली ताईला सांगितलं असं म्हणते ती. खोटं बोलायला लागते बघा प्रेक्षक सोनल. तर आता सचिन आणि राकेशला खूप आनंद होतो आणि हेच खरं आहे असं म्हणते सोनल. बघताय ना मधुभाऊ असं म्हणते कुसुम. किती धडधडीत खोटं बोलते ती असं म्हणते ती. सगळं जग कसं काय सायलीच्या विरोधात असू शकतं आता असं म्हणते कुसुमताई. तुम्ही ऐकलात ती काय म्हणाली असं म्हणते कुसुमताई. मला काही कळतच नाही असं म्हणतात मधुभाऊ. सगळं तर मधुभाऊमुळेच झालंय बघा प्रेक्षक आणि या मधुभाऊला कधीच काय कळत नसतं. त्याच्यामुळेच तर सायली जेलमध्ये गेले. खरंच प्रेक्षक मधुभाऊनं बघितलं ना कधी कधी खूप जास्त राग येतो. म्हणजे तुझी सायली ताई जे काही सांगते ते खोटं आहे असं म्हणायचंय तुला असं म्हणतो अर्जुन. बोल ना असं म्हणतो अर्जुन. जरा नीट आठवून बघ, सांग मला असं म्हणतो तो. मला काहीच आठवत नाहीये असं म्हणते सोनल. मला एवढंच माहितीये की मी आता 17 वर्षांची आहे असं म्हणते ती. आता सगळ्यांना खूप वाईट वाटतं बघा प्रेक्षक हो. ऍडव्होकेट सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवतायत. जी गोष्ट स्वतः पीडित मुलगी सांगतेय आता रिपोर्ट मध्ये सिद्ध पण झालंय. परत परत का बोलायचंय यांना असं म्हणतो तो. ऍडव्होकेट सुभेदार यांच्याकडे खरंच काही पुरावे असतील तर त्यांनी कोर्टामध्ये सादर करावे आणि प्रश्न मिटवावा असं म्हणतो तो. मिटवणारच आहे असं म्हणतो अर्जुन. मिलॉर्ड, मला मिस्टर सुरेश यांना काही प्रश्न विचारायची परमिशन हवी असं म्हणतो अर्जुन. तू जाऊ शकतेस असं म्हणतो अर्जुन सोनलला. तर आता इथे सुरेश येतो बघा प्रेक्षक पिंजऱ्यात. मिस्टर सुरेश, तुम्ही जेव्हा वात्सल्य आश्रमात सोनलचे खोटे काका बनून आला होता तेव्हा तुम्ही आम्हाला हे सांगितलं होतं की 2 मे 2008 साली वडगावात जत्रेत आग लागली होती आणि तिथे सोनल हरवली होती असं म्हणतो तो. बरोबर असं म्हणतो अर्जुन. मला काय आठवत नाही त्यावेळी सगळं ते पाठ केलं होतं असं म्हणतो तो. पाठ केलं होतं तरी विसरला तसं म्हणतो अर्जुन. कमाल आहे, हरकत नाही तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो तुम्हाला, मी आठवण करून देतो. तुम्ही जेव्हा आश्रमामध्ये सगळी माहिती दिली तेव्हा मी आणि सायली सुभेदार तिथेच होतो असं म्हणतो तो. आणि ती सगळी माहिती आम्ही रिचेक करून घेतली होती असं म्हणतो तो. नाही आठवलं ना अजून? 1 मिनिट असं म्हणतो तो. तर आता तो दाखवतो. मिलॉर्ड, हे 3 मे 2008 सालचा न्यूज पेपर ज्याच्यामध्ये आग लागल्याची न्यूज प्रिंटेड आहे असं म्हणून तो वकिलाला देतो. आणि आता इथे जज वाचणार होते. तर आता जज बघत असतात बघा प्रेक्षक सगळं वाचून. तर आता सुरेश खूप जास्त घाबरलेला असतो.
काय आठवलं असं म्हणतो अर्जुन. हो 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 असं म्हणतो. मला सायली सुभेदारांनी अशीच एक बातमी वाचायला दिली होती आणि मला सांगितलं की या बातमीत जसं लिहिलंय तसंच वत्सल आश्रमात जाऊन सांगायचं असं म्हणतो सुरेश. व्हेरी गुड. सगळं आठवतंय तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. म्हणजे ही सगळी कथा तुम्ही सायली सुभेदार यांच्या सांगण्यावरूनच रचली होती असं म्हणतो तो शेंडे वकील. मी म्हणताय म्हणजे सिद्धच झालंय असं म्हणतो तो. कोणता पुरावा आहे तुमच्याकडे की मिसेस सायली सुभेदार यांनीच तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं होतं असं म्हणतो अर्जुन. अहो साहेब असे पुरावे नक्की कोण सोडतं असं म्हणतो तो. अहो सायली सुभेदार खूप पोचलेले आहेत. ते सगळं त्यांनी खूप हुशारीने केलेलं आहे असं म्हणतो सुरेश. आणि मिलॉर्ड हे सिद्ध झालंय की सायली सुभेदार ह्या सुरेशच्या संपर्कात होत्या असं म्हणतो तो. हे सिद्ध करण्यासाठी काही फोटोज आम्ही कोर्टासमोर आधीच सादर केले असं म्हणतो तो. हे सिद्ध झालंय असं तुम्ही म्हणताय असं म्हणतो अर्जुन. पण पुरावे नाही आहे त्यांच्याकडे असं म्हणतो अर्जुन. मिस्टर सुरेश यांच्याकडे पुरावे नसतील तर पोलिसांकडे तरी पुरावे असतील ना असं म्हणतो अर्जुन. इन्स्पेक्टर जगदीश निकम यांना काही प्रश्न विचारायची परमिशन हवी असं म्हणतो अर्जुन. तुम्ही जाऊ शकता असं म्हणतो तो सुरेशला. तर आता येतो इन्स्पेक्टर आरोपीच्या पिंजरात. इन्स्पेक्टर जगदीश निगम मला सांगा सुरेशने खोटा काका बनवून आश्रमामध्ये यायचं एका खऱ्या स्टोरीचा बेस बनवून फेक गोष्टी रचायच्या आणि सोनल आश्रमातून घेऊन जायचं. या सगळ्या गोष्टी माझ्या क्लायंट सायली सुभेदार यांनी सुरेशला करायला सांगितल्या. याच्याबद्दल तुमच्याकडे काही ठोस पुरावा असेल तर तुम्ही कोर्टासमोर ते सादर कराल असं म्हणतो अर्जुन. नाही असं म्हणतो इन्स्पेक्टर. असा कोणताही ठोस पुरावा आमच्याकडे नाही असं म्हणतो इन्स्पेक्टर. आमच्याकडे फक्त सुरेश कदमचं स्टेटमेंट आहे असं म्हणतो तो. बस असं म्हणतो अर्जुन. मिलॉर्ड सुरेशने दिलेल्या इन्फॉर्मेशन मला वाटतंय की सोनल पडगावची आहे आणि जेव्हा जत्रेमध्ये आग लागली तेव्हा ती हरवली. सो मिलॉर्ड जर मिलॉर्ड 2008 साली जर ती 3 वर्षाची होती तर आता ती 21 वर्षाची असलीच पाहिजे असं म्हणतो तो. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतो शेंडे वकील. सोनल आताच म्हणाली की ती जेव्हा हरवली होती तेव्हा ती 3 वर्षाची होती असं तिने सायली सुभेदारांना कधीच सांगितलं नव्हतं असं म्हणतो शेंडे वकील. मी सोनलच्या स्टेटमेंटवर अवलंबून नाहीच आहे मिलॉर्ड. माझ्याकडे असलेले पुरावे त्यांच्या बेसवर बोलतोय मी मिलॉर्ड. फॉर्मवर असलेलं सोनलचं वय, त्या बातमीवर असलेली तारीख आणि सायली सुभेदारांना सोनलनी दिलेली माहिती. म्हणूनच आम्ही कोर्टाला रिक्वेस्ट केली होती की मला बोनेज टेस्ट परत करायची असं म्हणतो अर्जुन. तर आता घाबरतात सचिन आणि राकेश आणि कोर्टाने आम्हाला तशी परमिशनही दिली होती. मग इन्स्पेक्टर सावंत यांनी परत एकदा बोन एज टेस्ट केली आणि त्याचे रिपोर्ट मी कोर्टाला सबमिट करतो मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. तर आता तो सबमिट करतो ते रिपोर्ट. तर आता जज वाचतो ते रिपोर्ट. हा सगळा काय प्रकार आहे असं म्हणतो जज. हा रिपोर्ट प्रमाणे सोनलचं वय 20 ते 21 वर्ष आहे असं म्हणतो अर्जुन. याने सिद्ध होतंय की सोनल अल्पवयीन नाही आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. सुभेदार मंडळीला, मधुभाऊ आणि कुसुमला पण. तर आता सायलीला पण खूप जास्त आनंद झालेला असतो. इन्स्पेक्टर निगम बोनेज टेस्टचा रिपोर्ट तर वेगळा आलाय तर आधी का वेगळा आला होता असं म्हणून प्रश्न विचारतात ते इन्स्पेक्टर निगमना. बघा प्रेक्षक हो, त्याचं उत्तर तुम्ही द्या असं म्हणतात जज. उत्तरच नसतं इन्स्पेक्टरकडे. माझं काम मी प्रामाणिकपणे केलं होतं मात्र त्या टेस्टमध्ये काहीतरी गडबड झाली असावी असं म्हणतो. जी दुसरी बोनेज टेस्ट केली आहे तिचाच रिपोर्ट बरोबर असू शकतो असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. असू शकतो म्हणजे मी असा दावा करू शकतो की पहिला टेस्ट रिपोर्ट योग्य होता आणि दुसरा कोणीतरी मॅनेज केलाय असं म्हणतो शेंडे वकील. तुमचा दावा फोडून काढण्यासाठी मी 2 व्यक्तींना बोलवतो असं म्हणतो अर्जुन. मिलॉर्ड मला सरकारी डॉक्टर संजय यांना काही प्रश्न विचारायची परमिशन हवी असं म्हणतो अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. तर आता तो डॉक्टर येतो बघा प्रेक्षक हो, ज्याने बोनेज टेस्ट केली होती तो डॉक्टर संजय हजीरो असं म्हणतात आता. तर आता अर्जुन दोन्ही टेस्ट रिपोर्ट डॉक्टरांना देतो. हे 2 टेस्ट रिपोर्ट घ्या आणि मला सांग कोणता रिपोर्ट मॅनेज केला गेला आणि कोणता खरा आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता दोन्ही रिपोर्ट बघतात ते डॉक्टर. हे दोन्ही रिपोर्ट आमच्याच हॉस्पिटल मधले आहेत असं म्हणतो. तरी सुद्धा मी सांगू इच्छितो की आमच्या हॉस्पिटल कडून काहीतरी चूक झाली. पहिल्या रिपोर्टवर नाव बदलण्यात आलंय असं म्हणतो. पहिला रिपोर्ट आणि त्याचे रिडिंग आमच्याच एका वेगळ्या पेशंटचे आहेत असं म्हणतो. त्याच्या जागी सोनलचं नाव लिहिलेलं दिसतंय असं म्हणतो. तर आता खूप धक्का बसतो सचिनला. दुसरा रिपोर्ट मात्र खरा आहे. दुसऱ्या रिपोर्ट मध्ये सोनलचं खरं वय लिहिलंय असं म्हणतात डॉक्टर. 20 ते 21 वर्ष असं म्हणतात ते. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. खूप बरं आहे आजचा एपिसोड बघा प्रेक्षक हो. थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही जाऊ शकता असं म्हणतो अर्जुन. तर आता डॉक्टर निघून जातात तिथं. तर आता इथे अर्जुनला कॉन्फिडन्स आलेला असतो बघा प्रेक्षक हो. आता हे सगळं झाल्यामुळे असं म्हणतो. मला आता भरत कदम यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परमिशन हवी असं म्हणतो अर्जुन. तर आता भरत कदम येतो बघा प्रेक्षक हो आणि खूप घाबरतात सचिन आणि राकेश, कारण हा त्यांचा माणूस असतो ना, वॉर्ड बॉय असतो बघा प्रेक्षक हो हा त्या हॉस्पिटलचा. तर आता अर्जुन म्हणतो तुमचं नाव भरत कदम असं म्हणतो. काम असं म्हणतो सरकारी हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयची नोकरी करताय की पैसे घेऊन दुसऱ्यांसाठी खोटे रिपोर्ट्स बनवताय असं म्हणतो अर्जुन. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतो शेंडे वकील. ऍडव्होकेट सुभेदार एका साक्षीदाराला असं नाही बोलू शकत, त्याच्यावर असे आरोप नाही लावू शकत असं म्हणतो. तर आता अर्जुन म्हणतो हा तोच माणूस आहे ज्याने बोनेज टेस्ट मॅनेज केली आहे आणि सोनलचा खोटा रिपोर्ट बनवलाय असं म्हणतो अर्जुन. त्याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे असं म्हणतो शेंडे वकील. काल जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा टेस्ट करण्यासाठी गेलो तेव्हा तर आता इथे फ्लॅशबॅक दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता तिथे काय घडलं होतं ते सगळं दाखवत आहे. तर आता इथे इन्स्पेक्टर सावंत बोलत असतो चैतन्य आणि अर्जुन सोबत. कुठलाही निर्दोष माणसाला शिक्षा होणार नाही असं म्हणतात ते. हे असं म्हणतो अर्जुन. तर आता तेवढ्यातच वॉर्ड बॉय दिसलेला असतो अर्जुनला. आता डाऊट आलेला असतो त्याला. इन्स्पेक्टर सावंत तो वॉर्ड बॉय तिथपासून तिथेच उभा आहे असं म्हणतो अर्जुन. घाबरलेला दिसतोय. मी निघतो आता इथून जाऊन
त्याला विचारलं असतो, पण आता मी जातोय त्यामुळे आता तुम्ही जाऊन विचारा असं म्हणतो अर्जुन. मग अशी मध्ये सुद्धा तो खूप टेन्शन मध्ये होता असं म्हणतो अर्जुन. येतो मी असं म्हणून अर्जुन निघून जातो. तर आता तिथेच असतो वॉर्ड बॉय. ए असं म्हणतो इन्स्पेक्टर भरत कदमला, इथे काय करताय असं म्हणून विचारलेला असतो. ड्युटीलाच चालू असं म्हटलेलं असतो ना तो. थांब, तू इतका का घाबरलायस असं म्हणतो तो. घाबरलो कुठे काय असं म्हणतो तो. हे सरळ प्रश्न विचारतोय ना, सरळ उत्तर द्यायचं असं म्हणतो तो. तुला घाबरायला काय झालंय? अजिबात नाही, मी जाऊन आलो असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच अर्जुन येतो बघा प्रेक्षक, तेवढ्यातच खूप जास्त घाबरतो आता तो वॉर्ड बॉय. बोन एज टेस्ट रिपोर्ट तूच बदललायस ना असं म्हणतो अर्जुन. नाही सर असं म्हणलेला असतो तो. तो रिपोर्ट तूच घेऊन गेला होतास ना, नेताना बदललास असं म्हणतो चैतन्य. काय कसलाय आरोप करताय माझ्यावर? मी नाही बदलला असं म्हणतो तो. इन्स्पेक्टर सावंत जाऊ द्या ह्याला, हा काय बोलणार नाही. मला सांग, तो सीसीटीव्ही फुटेज आम्ही रिकव्हर केलाय, त्याच्यामध्ये क्लिअरली दिसतंय ना हा कदम रिपोर्ट बदलतोय असं म्हणतो अर्जुन. हो हाच तो असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. चैतन्य मला सांग, मेडिकल रिपोर्ट्स बदलणं आणि खोटं बोलणं यासाठी किती शिक्षा होते रे असं म्हणतो तो. जेल होते 10 वर्षांसाठी असं म्हणतो चैतन्य. 10 वर्ष असं म्हणतो अर्जुन. पण खरंच मी काही नाही केलं असं म्हणतो तो वॉर्ड बॉय. तू जर आम्हाला खरं खरं सांगितलंस तर तुला कदाचित त्रुटीवरून काढलं असतं, तुला एक वॉर्निंग मिळाली असती, पण आता तुला जेल फिक्स असं म्हणतो इन्स्पेक्टर. 10 वर्ष तुझी मुलं बाळा तुला विसरतील असं म्हणतो चैतन्य. सोड ना चैतन्य, काय करायचं आपल्याला? ते फुटेज आहे ना आपल्याकडे, दाखवूया आता कोर्टामध्ये. हो दे त्याला जेल असं म्हणतो अर्जुन. खूप घाबरलेला असं वॉर्ड बॉय. चला जाऊया असं म्हणतो अर्जुन. थांबा थांबा सर असं म्हणतो तो. सर मी सगळं खरं सांगतो सर असं म्हटलेलं असतो तो. बोल असं म्हणतो अर्जुन. हो तो रिपोर्ट मीच बदलला. ते रिपोर्ट बदलण्यासाठी मला 1,00,000 रुपये मिळणार असं सांगितलं होतं. कोण सांगितलं तुला असं म्हणतो अर्जुन. कोणी सांगितलं होतं असं म्हणतो तो. ते मला माहित नाही साहेब, एका अनोळखी नंबरवरून मला फोन येत होता आणि तो माणूस माझ्याशी बोलतो असं म्हणतो वॉर्ड बॉय. त्याचं नाव मला माहित नाही साहेब. माझे वडील खूप आजारी आहेत साहेब, मला त्यांच्या ट्रीटमेंटसाठी पैसे पाहिजे होते साहेब. 1,00,000 रुपये मदत झाली असती म्हणून मी सगळं वाईट काम केलं साहेब. मला जेलमध्ये नका पाठवू साहेब, मला जेलमध्ये नका पाठवू, माफ करा असं म्हणतो तो. नंबर द्या असं म्हणतो अर्जुन. नंबर पाठ नाही मला असं म्हणतो तो. ए फोन दे तुझा असं म्हणतो इन्स्पेक्टर. आता शोधून काढतो असं म्हणतो तो. माझा फोन चोरीला गेलाय साहेब असं म्हणतो तो. आणि मी नवीन फोन सुद्धा घेतलेला नाही असं म्हणतो तो. कॉल चोरीला गेलाय, सो कन्व्हिनियंट, हरकत नाही, तुझा चोरलेला फोन सुद्धा आम्ही शोधून काढू आणि त्यातला नंबर सुद्धा शोधून काढू असं म्हणतो अर्जुन. त्याला तुमच्या कस्टडीमध्ये घ्या असं म्हणतो अर्जुन. भेटू कोर्टातच असं म्हणतो तो. ती लोक कोण आहेत मला माहित नाही, एकदा फक्त मी पैशांसाठी केलं मी हे काम असं म्हणून आता तो एक्सेप्ट कर. असं परत कधी होणार नाही असं म्हणतो वॉर्ड बॉय. चैतन्यला खूप आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन आणि राकेशला मात्र जास्त भीती वाटायला लागते. तर आता राकेश म्हणतो थोडक्यात वाचलो, त्यानं आपलं नाव घेतलं असतं ना तर आपली खैर नव्हती असं म्हणतो तो. बोन एज टेस्ट ही वयाचा अंदाज लावायची टेस्ट आहे, त्यात असा फेरबदल करणं ही गंभीर बाब आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता बाळगावी ह्याची मी सूचना देतो असं म्हणतात ते. पण हा फक्त अंदाज असल्यामुळे पोलिसांनी पुढील तपास चालू ठेवावा. सोनलच्या जन्माचा दाखला किंवा तिच्या जन्माचा कोणताही पुरावा असेल तर कोर्टात लवकरात लवकर सादर करावा असं म्हणतो जज. त्यानंतर तिच्या वयाबद्दल काही निर्णय घेतला जाऊ शकतो असं म्हणतो जज. त्याची गरज नाही मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. पुरावा आहे माझ्याकडे असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो, बापरे ह्याला कसं काय पुरावा मिळाला म्हणून. सोनलने सांगितलेलं गावाचं नाव आणि ते साल हे इंटरनेटवर कन्फर्म करून घेतलं आणि मी स्वतः वडगावात गेलो आणि तेव्हाच सोनलच्या आईबाबांना भेटायचं ठरवलं. मी जेव्हा वडगाव पोलीस स्टेशन मध्ये गेलो तेव्हा त्या मुलीच्या आई वडिलांनी त्यांची मुलगी 3 वर्षाची असताना गायब झाली होती अशी FIR नोंदवली होती असं म्हणून आता पुरावा दिलेला असतो ना इन्स्पेक्टर. आता सगळं सांगत असतो अर्जुन. तर आता ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक हो. मिलॉर्ड हे वडगाव पोलीस स्टेशन मध्ये सोनल हरवल्याचं FIR असं म्हणून आता अर्जुन देतो. तर आता जज बघतो. FIR मध्ये सोनलचं वर्णन केलं गेलंय मिलॉर्ड. तिच्या मानेवर असलेली भाजण्याची खून सुद्धा त्या FIR मध्ये लिहिलेली आहे असं म्हणतो अर्जुन. आणि पुण्यामध्ये ज्या गुरुजींना सोनल सापडली त्यांनी सुद्धा पुरावा दिला असं म्हणतो तो. या FIR मध्ये सोनलचा फोटो आणि वडगाव मध्ये असलेल्या FIR मध्ये सोनलचा फोटो मॅच होतोय असं म्हणतो आता अर्जुन. तुम्ही बघू शकता मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. तर आता पुरावा देतो परत अर्जुन. तर आता सगळे पुरावे बघत असतो जज. सगळेच पुरावे या सायलीच्या बाजूने कसे काय आहेत, काय होईल केसचं असं म्हणतो सचिनने विचार करत असतो तो. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया आता इथे रिकॅप मध्ये काय आहे. तर आता अर्जुन म्हणतो सोनल अल्पवयीन नाही आहे आणि माझी क्लायंट सायली सुभेदार यांच्यावर पॉक्सोचा कायदा लागू होऊ शकत नाही असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे जज म्हणतात कोर्ट ह्या निर्णयाला पोचलेला आहे की मिसेस सायली सुभेदार यांची जामिनावर सुटका करत आहे असं म्हणतो जज. सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असं बघा प्रेक्षक हो. अर्जुन सुभेदार परत कोर्टात जिंकला असं म्हणून आता इथे महिपत वेळा झालेला असतो बघा प्रेक्षक आणि सचिन पण तिथेच असतो. तर आता इथे मीडिया राऊंड चालू असतो. तर आता इथे अर्जुन म्हणतो आधी सुद्धा आमच्यावर असे खोटे आरोप केले गेले आहेत पण ते सगळे खोटे आहेत हे मी कोर्टात सिद्ध केले असं म्हणतो अर्जुन. माझ्या वकिलावर आणि माझ्या नवऱ्यावर पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणते सायली. तर आता इथे प्रिया वेडी झालेली असते बघा प्रेक्षक आणि हात मारून घेत असते. सायली परत सुटली असं म्हणून ती स्वतःलाच इजा पोचवत असते बघा प्रेक्षक. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला हाईप करायला अजिबात विसरू नका आणि या व्हिडिओला तर हाईप करायला अजिबात विसरू नका आणि एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.